नाव विकास बनसोडे, मूळचा बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथला. वय वर्ष 25 असलेला विकास बनसोडे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून कामाला होता. या दरम्यान विकासचं त्याच्या मालकाच्या मुलीबरोबर अफेअर सुरू झालं. हे प्रेम प्रकरण मुलीच्या घरी कळालं तेव्हा त्या मुलीच्या बापाने विकासला 2 दिवस घरात डांबून ठेवत बेदम मारहाण केली आणि तिसऱ्या दिवशी त्याचा निर्घृण खून झाला. त्या हत्येमुळे मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. दमानिया म्हणतात, ज्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारलं होतं, अगदी तसंच या मुलाचीही हत्या करण्यात आलेली आहे. हत्येच्या आधी आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर आणि विकासच्या कुटुंबियांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे, ज्यातून क्षीरसागर यांची दमदाटी दिसून येते. गेल्या 2 दिवसात ज्या पद्धतीने बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी, जालना, थोडक्यात मराठवाड्यातूनच गुन्हेगारीच्या, हत्येच्या, खुनाच्या, मारहाणीच्या बातम्या येत आहेत, त्यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी जिल्ह्यातील एका पाठोपाठ सुरू असलेल्या राजकीय गुन्हेगारीवरती आसूड उगारलाय. नेमकं काय म्हणाल्यात दमानिया? विकास बनसोडेच्या हत्येचं कारण काय? हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मूळचा जालन्याचा 25 वर्षीय विकास बनसोडे बीडच्या आष्टीतील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालकाचं काम करत होता. गेल्या 4 वर्षांपासून तो क्षीरसागर यांच्याकडेच काम करत होता. या दरम्यान विकासचं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू झालं. ते रोज एकमेकांना भेटायचे, बोलायचे. अशातच एके दिवशी घराच्या मागच्या बाजूच्या शेतात भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी आणि विकास एकमेकांना भेटलेले होते. हे पाहून संतापलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला 2 दिवस त्यांच्या घरी डांबून ठेवलं आणि या 2 दिवसात त्याला जबर मारहाणही केली, ज्यामध्ये त्याचा तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला. विकासच्या शरीरावर अंगभर मारहाण केल्याचे व्रण दिसत होते, ज्यातून किती निर्दयी पद्धतीने भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासचा खून केलाय हे लक्षात येतं. एवढंच नाही तर ज्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती, अगदी तशीच हत्या या विकासची सुद्धा केली आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. मंडळी, ज्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास आणि आपल्या मुलीला रंगेहात पकडलेलं होतं, तेव्हा क्षीरसागर यांनी विकासच्या जालन्यातील घरी फोन केलेला होता आणि तातडीनं विकासच्या घरच्यांना बीडला यायला सांगितलेलं होतं. यावेळी फोनवर बोलताना विकासची आई क्षीरसागर यांना आपल्या पोराला मारू नका अशी विनंती करत होती. याच संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सुद्धा आता व्हायरल होतीये. यामध्ये क्षीरसागर विकासच्या कुटुंबियांना सांगतो की तुम्ही नवरा बायको लवकरात लवकर इकडे या. तुमच्या सोबत जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. अर्जंट मध्ये या. जास्त टाइमपास करू नका. तुमचा लेख माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या. पुढे क्षीरसागरच्या बोलण्यावर विकासची आई म्हणते की आता आम्हाला एवढं अर्जंट गाडी कशी मिळेल, आम्ही कसं येणार? त्यावर संध्याकाळपर्यंत तुम्ही आमच्याकडे कसंही करून या, असं क्षीरसागर त्यांना म्हणतो. पुढे तुम्ही इथे या. आल्यानंतर तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगतो. तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येत नसेल तर तसंच सांगा. तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडीत बसलं पाहिजे, अशी दमदाटी देखील तो विकासच्या कुटुंबियांना करताना ऐकू येतोय. त्यावरती विकासची आई क्षीरसागरला विचारते, विकास कुठे आहे? तर त्यावरती तो म्हणतो, आहे इथेच. यानंतर विकासची आई म्हणते की तुम्ही आतापर्यंत त्याला जी काही मारहाण केली असेल ती केली असेल, पण आता त्याला मारू नका. आम्ही येईपर्यंत त्याला हात लावू नका. आम्ही येतो, पण तुम्ही त्याला काहीही करू नका मामा, असं विकासची आई क्षीरसागर यांना म्हणते. त्यावर क्षीरसागर त्यांना म्हणतो की मामा म्हणूनच माझी वाट लावली आणि इथे ते संभाषण संपतं. पुढे क्षीरसागर यांच्याशी बोलणं झाल्यानंतर बनसोडे कुटुंब बीडमध्ये आलं आणि पुढे जे दृश्य दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विकासचे आई वडील जेव्हा बीडला आलेले होते तेव्हा त्यांना आपला मुलगा तर दिसला, पण मेलेल्या अवस्थेत. विकासच्या शरीरावरील ठिकठिकाणच्या खुणा त्यांना दिसत होत्या, कारण मारहाणीत त्याला जबर मार लागलेला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी आता संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे. 2 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे सुद्धा अगदी असाच प्रकार घडलेला होता. या घटनेत सुद्धा एका 18 वर्षाच्या तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आलेली होती. मारहाणीनंतर त्या तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारामध्ये विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलेलं होतं. 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून त्याला ती मारहाण करण्यात आलेली होती. या मारहाणीमध्ये पाठीपासून ते तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आलेली आहे.
गुप्तांगाला सुद्धा तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती समोर आली आहे। यातील कळस म्हणजे हा तरुण मृत झाल्याचं समजून त्याला रस्त्याकडेला विवस्त्र अवस्थेत फेकून दिलेलं होतं। ही घटना सुद्धा प्रेम प्रकरणातूनच घडलेली होती। या सगळ्या घटनांवरूनच आता बीडमध्ये चाललंय तरी काय असा उद्विग्न सवाल करत दमानिया यांनी पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत अशी विचारणा केली आहे। सध्या बीडमध्ये जे काही प्रकार सुरू आहेत ते लागलीच थांबवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी सर्वांना केलंय। हे सगळं बोलत असताना त्यांनी जिल्ह्यातील एका पाठोपाठ सुरू असलेल्या राजकीय गुन्हेगारीवर एक प्रकारे आसूळच उगारलाय। दमानिया यांनी विकासला ज्या पद्धतीने मारहाण केली गेली आहे याचे फोटो सुद्धा शेअर करत या मुद्द्याला हात घातलाय। यामध्ये त्या म्हणतात, आज 2 दिवस झाले एकानंतर एक अशाच बातम्या येत आहेत आणि त्यामुळेच आता या घटनांवरती काय बोलावं यासाठी शब्दही सुचत नाहीयेत। एका घटनेवरती बोलत असतानाच दुसरी घटना समोर आली। बीडच्या आष्टी तालुक्यात संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना घडल्याचं त्या म्हणाल्यात। अवघ्या 23 ते 24 वर्षाच्या तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। हत्येनंतर त्याचा मृतदेह एका आरोग्य केंद्रात टाकण्यात आला। आता त्याच्या आई वडिलांची स्थिती पाहवत सुद्धा नाही असं त्या म्हणाल्यात। दमानिया यांनी या घटनेची माहिती देत असताना बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। अजित पवार पालकमंत्री पदाचं काय करतात असा सवाल त्यांनी केलेला आहे। या व्यतिरिक्त गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये ज्या लोकांच्या हत्या झाल्यात त्या लोकांची केवळ नावं अजित पवारांनी सांगावी असं आव्हान एक प्रकारे दमानिया यांनी त्यांना केलंय। सोबतच या सगळ्या लोकांवरती काय कारवाई केली, कोणाला निर्देश दिलेत याबद्दलची अजित पवारांनी माहिती सांगावी असंही त्या म्हणाल्यात। या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी आता तरी यामध्ये लक्ष घालून सडलेली सिस्टीम बदलून टाकावी अशी आग्रही मागणी सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे। एकीकडे अजित पवारांवरती टीका करत असताना दमानिया यांनी शरद पवारांना सुद्धा चांगलंच लक्ष केलेलं दिसतंय। बीडमध्ये पंकजा मुंडे सोडला तर बाकी सगळे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले मंत्री आहेत। यामध्ये धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो किंवा आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच लोक पवारांच्याच तालमीत वाढलेत असा आरोप दमानिया यांनी केलाय। शिवाय बजरंग सोनवणे हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत आणि ते सुद्धा त्यांच्याच तालमीत मोठे झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या लोकांना मोठं करण्यामागे पवारांचा हातभार असल्याचा आरोप सुद्धा आता अंजली दमानिया यांनी केलेला आहे। शरद पवारांनी वेळीच या लोकांना लगाम लावली असती तर आता बीडचं जे चित्र दिसतंय ते दिसलं नसतं असंही त्या म्हणाल्यात। मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। रोज हत्याकांड, मारहाणीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत आणि त्यामुळेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं वारंवार समोर येताना दिसतंय। रोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा रोज उठून राज्याच्या केंद्रस्थानी येऊ लागलाय। आता तर गुन्हेगारीचा जिल्हा म्हणूनच बीडकडे पाहिलं जाऊ लागलंय। पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? बीडच्या गुन्हेगारीला नेमकं कोण जबाबदार आहे? थंड पडलेलं गृह खातं की मग अंजली दमानिया म्हणताय तसं शरद पवार? ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विश्वासभर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।